येशू चांगला आहे, येशू आमच्यामध्ये आहे। आपण देवाच्या वचनाकडे जाऊया आणि ज्या विषयावरती आपण मनन चिंतन करत आहोत तो विषय आहे तुलना। त्यासाठी यशाया 40:18 हे वचन वाचून आपण पुढच्या गोष्टींकडे जाऊया। यशाया 40:18 तुम्ही देवाला कोणाची उपमा द्याल? तुम्ही देवाला कोणाची उपमा द्याल? त्याच्याशी कोणती प्रतिमा लावून पाहाल? त्या येशूची कोणती प्रतिमा लावून पाहाल? हा प्रश्न का आलाय? या प्रश्न येण्यामागचं कारण काय आहे? कारण आज जगामधला ज्ञानी असो अज्ञानी व्यक्ती असो, शिक्षित असो अशिक्षित असो, बाहेर देशातला असो किंवा या देशातला असो, शहरातला असो किंवा गावातला असो, तो प्रत्येक व्यक्ती आपल्या आपल्या देवाची प्रतिमा करतोय, आपल्या आपल्या देवाची एक तुलना करतोय, आपल्या आपल्या देवाची उपमा करतोय। मग कुणी मनुष्याशी तुलना करतोय, कुणी जनावराशी तुलना करतोय, कुणी कीटकाशी म्हणजे सरपटणारे प्राणी, कुणी चार पायाचा प्राणी, कुणी मनुष्याबरोबर, कुणी निसर्गाबरोबर, कुणी नदी नाल्यांबरोबर, कुणी डोंगरांबरोबर। आज मनुष्य आपल्या आपल्या पद्धतीने आपल्या देवाला शोधून त्याला त्या पद्धतीने तो त्याची तुलना करत आहे। म्हणून यशाया संदेष्टा या ठिकाणामध्ये प्रश्न करत आहे की तुम्ही येशूला कोणाची उपमा द्याल? तुम्ही त्याच्याशी कोणाची प्रतिमा लावून पाहताल? या जगातल्या लोकांनी आपल्या आपल्या पद्धतीने आपल्या देवांच्या प्रतिमा उभ्या केल्यात। संत देव झालेत, मनुष्य देव झालेत, बाबा देव झाले, स्वामी देव झालेत, आपल्याला वाटेल ते देव बनवलेत। आम्ही ज्या देशात राहतो त्या देशात रोज कुणाची ना कुणाची जयंती नाही तर पुण्यतिथी आहे। पण मला सांगू द्या, येशूची जयंती बोलूच नका, कारण त्या सीझन चालू झालाय। जयंती कोणाची असती? ज्याची पुण्यतिथी असती। पण आमच्या देवाची पुण्यतिथी नाहीये, पुनरुत्थान आहे। हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। आज तुमच्या माझ्याकडे हा प्रश्न आलेला आहे की तुम्ही तुमच्या येशूची तुलना कोणाबरोबर करणार? वास्तविक या 40 अध्यायाच्या 12 वचनापासून मी मागे पाहिलंय, या ठिकाणामध्ये देव कसा आहे त्याची हलकी झलक दिलेली आहे। या जगामधले सगळे महासागर, आम्ही कुठल्या तरी समुद्रावर गेलो तर लाटा बघून आम्ही घाबरतो, सुनामी मधल्या लाटा बघितल्या आम्ही घाबरलो, आणि अशा सगळ्या गोष्टींना पाहून आम्ही घाबरतो। अनेक मोठमोठे पर्वत, अनेक मोठे मोठे डोंगर पाहून मनुष्य घाबरतो। पण बायबल सांगतं या जगाच्या जलाचं माप आमच्या देवाने चुळक्याने घेतले। स्वर्गात बसून, स्वर्ग त्याचं सिंहासन, पृथ्वी त्याचं पादासन। कदाचित गॅब्रिएलला म्हटलं असेल, बघू एक चूळ भरून पृथ्वीवरती मी पाणी भरतो। एक चुडकी भरून त्यांनी पाणी फेकलं तर या पृथ्वीवरचं सगळं पाणी तयार झालं। त्याची उपमा कोणाला द्याल? त्याची तुलना कोणाशी कराल? देवाची व्याख्या काय आहे? तर देवाची व्याख्या ही आहे की तो सार्वकालिक आहे, अनंतकालीन। ही इज इटर्नल। देव कसा आहे? सनातन आहे। लोकांकडे सनातन धर्म आहेत, आमच्याकडे सनातन देव आहे। आमेन, हालेलुया। कसा देव आहे आमचा? सनातन, सर्वव्यापी, सर्वज्ञानी, सर्वसमर्थ। बोला, सनातन, सर्वव्यापी, सर्वज्ञानी, सर्वसमर्थ। ही देवाची आयडेंटिटी आहे। आणि जाऊन आता या 4 गोष्टींवरती जाऊन तुम्ही देवाला शोधा, एक तरी सनातन आहे का? एक तरी सनातन आहे का? जाऊन शोधा, एक तरी सर्वव्यापी आहे का? आमचं सर्वव्यापी होण्याचं चिन्ह हे आहे की आमच्या प्रभूचं सर्व शुभवर्तमान अख्ख्या जगात पोहोचलेलं आहे। काही लोकांनी एका देशामधले आपले देव, आपला धर्म तिथं धरून ठेवलेले, पण आमचं सर्वत्र पोहोचले। त्यांना माहिती नाही काय होईल, पण आमचा देव हा सर्वज्ञानी आहे। आमेन, हालेलुया, प्रेज द लॉर्ड। सर्वव्यापीला म्हणतात ओमिनी प्रेझेन्स, म्हणजे एकाच वेळी तो भारतात पण आहे आणि त्याच वेळी तो का बरं अशा वेळेस इकडे आहे? तुमच्या पायाखाली जर एखादा चेंडू ठेवला तुमच्या पायाखाली, त्या चेंडूच्या चारी बाजूने तुमचा पाय राहणार का? छोटा चेंडू। तसंच स्वर्ग त्याचं सिंहासन आहे,
पृथ्वी त्याचं पादासन आहे, त्याने फक्त पाय ठेवलाय, काफी आहे त्याचं सानिध्य सगळीकडे येण्यासाठी. हालेलुया. ही इज अ इटर्नल, ही इज अ ओमिनी प्रेझन्स अँड ही इज अ ओमिनिसियंट. सर्व ज्ञानी. तो म्हणतो घडण्यापूर्वी मी सांगतो हे होणार आहे. म्हणून बायबलच्या प्रत्येक भविष्यवाण्या ज्या हजारो वर्षापूर्वी केल्या होत्या त्या आज पूर्ण होत आहेत. हालेलुया. उत्पन्न करण्यापूर्वी तो म्हणतो मला अंत माहित आहे. आज या जगात आले किती, कुठून कसे आलेत, कोण कुठून प्रगट झाले, कुठून अकस्मात आले, कोण जमिनीतून आले, कोणी माशाच्या अंड्यातून आले, कोणी हत्तीच्या कानातून आले. समजने वालों को इशारा काफी आहे. आमचा निर्मिती नाहीये, आमचा उत्पत्ती नाहीये, तर आमचा निर्माता आणि उत्पन्न करता आहे. हालेलुया. आज जग निर्मितीची उपासना करत आहे, पण आम्हाला अभिमान आहे आम्ही निर्मात्याची उपासना करतो, म्हणून त्याची तुलना आम्ही कुणाशी करू शकत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज जगाकडे ज्ञान नाहीये, ते अंधविश्वासाने चालत आहे, पण आम्ही जिवंत विश्वासाने चालत आहे. डोळे असून पण चांगले चांगले आंधळे झालेले आहेत. आम्ही या डोळ्याने नव्हे, तर आम्ही विश्वासाच्या डोळ्याने आमच्या देवाला पाहतो, कारण तो सनातन आहे, तो सर्व व्यापी आहे, तो सर्व ज्ञानी आहे आणि तो सर्व समर्थ आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ही देवाची ओळख आहे. जर कुणाला देवाची ओळख करायची असेल ना, तर या 4 गोष्टी त्याच्यामुळे तपासा. त्यातली एक पण कमी वाटली ना, तर समजून घ्या तो मानवच आहे. मग तो किती ज्ञानी असो. भले भले येऊन गेलेत, पण कुणाला जाळले तर कुणाला गाडले, पण आमचा देव आज पण ती खबर ओरडून ओरडून खबर देत आहे, ओरडून ओरडून सुवार्थ सांगत आहे. ही इज अलाइव्ह. तो जिवंत आहे, तो जिवंत आहे, तो जिवंत आहे. आमेन. हालेलुया. म्हणून दानियल भविष्यवक्ता दानियल 11:32 म्हणतो, जे लोक आपल्या देवाला ओळखतात ते बलवान होऊन थोर कृत्य करतात. आज समस्या ही आहे, आमच्या लोकांना आमचा देव फक्त क्रिसमस आला तरच ओळखतात. आज प्रॉब्लेम हा आहे की आमच्या लोकांना आमचा देव फक्त गुड फ्रायडे आणि पुनरुत्थानालाच आठवतो आणि ओळखतात. एका तारण प्राप्त झालेल्या व्यक्तीसाठी दिवसभरासाठी सकाळी क्रिसमस आहे, दुपारी गुड फ्रायडे आहे, संध्याकाळी पुनरुत्थान आहे आणि रात्री रॅप्चर आहे. हालेलुया. आमच्यासाठी फक्त डिसेंबर मधला क्रिसमस नाहीये. ज्या वेळेला या भूतलावरती माझे सकाळी डोळे उघडतात आणि मला कळते की मी माझ्या घरातल्या बिछाण्यातच आहे, त्यावेळेला मी पुन्हा माझं जीवन त्याला समर्पित करून क्रिसमस सेलिब्रेशन माझ्या हृदयात ख्रिस्ताला घेऊन केलं पाहिजे. मी जग निघतो त्या दुपारी जगामध्ये निघतो, त्यावेळी मला कळतं जग पापाने भरले, कुठेतरी मी पण कुठेतरी अडकले. माझ्याकडं परमेश्वराचं रक्त उपलब्ध आहे, जे येशूने वधस्तंभावर वाहिलं. माझ्यासाठी दुपार गुड फ्रायडे. संध्याकाळी जेव्हा येते मला कळतं की जसं दुपारचं क्लायमेट जातं, अंधार यायला लागतो, मला कळतं ती पहाटेचीच वेळ त्या गोष्टीला कनेक्ट होती. माझा येशू मरणावर विजयी झालेला आहे, मी जिवंत देवाचं लेकरू आहे. आणि जेव्हा रात्री झोपी जातो, निश्चित मी सर्व पाप अपराधांची क्षमा मागून माझं जीवन देवाला घेऊन झोपी जातो. हा विश्वास ठेवतो तो कधी आला तर झोपेतच आपली फ्लाईट निघणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रत्येक दिवसासाठी तुमच्यासाठी नाताळ पण आहे, तुमच्यासाठी उत्तम शुक्रवार पण आहे, तुमच्यासाठी पुनरुत्थान पण आहे आणि तुमच्यासाठी स्वर्गारोहण पण आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. या विश्वासाने चाला तर निश्चित परमेश्वर तुमच्या जीवनात अद्भुत कार्य करेल. आम्ही देवाची उपमा कुणाला देऊ शकत नाही, आम्ही परमेश्वराची तुलना कुणाशी करू शकत नाही, पण तो आमची तुलना बायबलमध्ये त्यांनी आमची तुलना वेगवेगळ्या गोष्टींशी केली. त्यांनी दुष्टाची पण तुलना केली, त्यांनी ज्ञानाची पण तुलना केली, मूर्खाची पण तुलना केली. पण एक विशेष कॅटेगरीतले लोक आहेत जे परमेश्वरावर आशा ठेवतात. आम्ही या संदेशाच्या आधी ज्या गोष्टीला समाप्ती केली त्यालाच कनेक्टेड आहे. योहान 10:10 प्रमाणे येशू काय म्हणतो, चोर आलाय चोरी करायला, नाश करायला आणि घात करायला. मग चोरी कोणती होती तर आम्ही पाहिले की आनंदाची चोरी होती. आनंदाची चोरी झाली की शांतीचा नाश होतो, शांतीचा नाश झाला की आशेचा घात होतो. परंतु यशया 40:29 पासून पुढे काय सांगतं वचन, लक्षपूर्वक ऐका. तो भागलेल्यास जोर देतो, निर्बलास विपुल बल देतो. तरुण थकतात, भागतात, भर ज्वालीतले ठेचा खातात, तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवी शक्ती संपादन करतील.
ते गरुडाप्रमाणे पंखांनी वर उडतील. कशाप्रमाणे? कशाप्रमाणे? गरुड माहितीये का? पाहिलं का गरुड? टीव्ही मध्ये, पिक्चर मध्ये, फोटो मध्ये, खऱ्या स्वरूपात आम्ही त्याची तुलना कशाशी करू शकत नाही. परंतु तो काय म्हणतो की जे माझ्यावरती आशा धरून राहतात, सगळ्या मानवाची तुलना तो गरुडाशी करत नाही, जे जिवंत देवावरती आपली आशा ठेवतात. मी एका रिक्षावाल्याला म्हटलं, तो म्हणला ख्रिस्ती नवीन झाला होता, मला काहीतरी लिहायचंय बोलत दादा गाडीवरती. काय लिहू? त्याला म्हटलं लिही, ज्याच्यावर आमची भिस्त तोच आमचा येशू ख्रिस्त. हालेलुया. आणि ते इतकं फेमस झालं, सगळीकडे ते पॅटर्न सुरू झाला. म्हणलं चला आपलं नाव आलं तर हरकत नाही, पण जगाला कळू द्या ज्याच्यावर आम्ही आशा ठेवतो तो आमची तुलना गरुडाप्रमाणे करतो. सवाल तुमच्याकडे आलाय, तुमची भिस्त कशावर आहे? ज्याच्यावर तुमची भिस्त असेल ती गोष्ट तुमचं पडण्याचं आणि उठण्याचं कारण ठरेल. तुमची भिस्त तुमचं ज्ञान, तुमचा अनुभव, तुमची ओळख, तुमचं धन, तुमचं कुटुंब असेल, या गोष्टी कामाला येणार नाही. परंतु ज्यावेळेस ठेचा खाण्याची वेळ येईल, ज्यावेळेस थकून भागून जाताल, ज्यावेळेस शक्तिहीन होताल, ज्यावेळेस बेचैन होताल, कुठूनच मार्ग दिसणार नाही, ज्यावेळेस परमेश्वर आशा ठेवता, त्यावेळेस बायबल सांगतं तो गरुडाप्रमाणे आम्हाला एक उंच भरारी देतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. येशूवर बसलेले इतर सगळे विश्वास ठेवणारे, येशूच्या मागे चालणारे सर्व गरुड, पक्षी, नर मादी सगळे तिथं. आणि आज मी त्याच पॉइंटकडे घेऊन जाणार आहे. पण माझ्या मनामध्ये प्रश्न असा आला, तुम्हाला मागच्याच बोलून गेलो पण रेफरन्स नव्हता दिला, परमेश्वर गरुडाबरोबर तुलना का करतो? आम्ही मागच्याच पाहिलं, पोपटाबरोबर का करत नाही? कारण पोपट काय आहे? कॉपी कॅट. काय आहे? पोपटाला जे शिकवलं तेच बोलतो. मोस्टली सगळी पोपट, आपल्या महाराष्ट्रातला पोपट कॉमन एकच बोलतो, मिठू मिठू मिठू. बाहेरचं माहिती नाही, आहे का नाही? म्हणून पोपटाबरोबर तुलना यासाठी करत नाही, देवाची इच्छा ही नाही की आम्ही पोपटाप्रमाणे फक्त कॉपी करणारे असावे. देव आमची तुलना कावळ्याबरोबर का करत नाही? का? कारण कावळा काय करतो? काही लोक उदाहरण देतात ना, लय डोम कावळा आहे तो, आहे का नाही? का म्हणतात? लबाडी. मला आणि तुम्हाला बघून कोणी हे उदाहरण नाही दिलं पाहिजे. हे येशूचे ते लोक आहेत, गरुडाप्रमाणे प्रत्येक संकटामध्ये माघारी न घेता पुढाकार घेऊन पुढे आणि पुढे जाणारे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. चिमणी बरोबर का करत नाही तुलना? कारण येशू स्वतः म्हणलं चिमणी दमडी मोलाची आहे. किती मोलाची आहे? पण येशू हे म्हणतो की माझ्या नजरेने तो अनमोल आहे. हालेलुया. चिमणी काय करते? सकाळी सकाळी चिव 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 चिव. काही लोक नुसती चिव चिव करतात. पण आज म्हणजे पक्ष्यांच्या बाबतीत पाहिलं की जितकं हे मोबाईलचे टॉवर्स वाढत चाललेले आहेत, पहिले 2G होतं, 3G झालं, 4G झालं, 5G झालं, त्याच्यामुळं चिमण्या आमच्या शहरातून लुप्त झाल्यात. लोकांसाठी म्हणजे आजच्या पिढीसाठी चिमणी पाहणं म्हणजे खूप मोठी गोष्ट झाली. पहिल्या आपल्या दारामध्ये चिमण्या खेळायच्या, आहे ना? चिमण्यांचा आवाज असायचा. पहिल्या अलाराम नव्हता, तोच आवाज होता, चिव 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 चिव. काही चिमण्या आज पण आपल्या किचन मधून चिवचिव चिवचिव करून सगळ्या घरांना आज अलाराम वाजवत आहेत. समजले वालों को इशारा? चिवचिव, काव काव, मिठू मिठू करू नका. गरुड शांतीत क्रांती करतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पहिला पॉइंट आम्ही गरुडाच्या जीवनातून पाहिला. परंतु प्रश्न हा उठतो की कावळा का करत नाही, चिमणी का करत नाही, पोपट का करत नाही? तर त्याच्यासाठी येस्केलचा पहिला अध्याय आय थिंक 10 वचनामध्ये असेल, वाचा. जिथं तो एक प्राणी आम्हाला तिथं दिसतो. येस्केल 1:10. त्या चौघांच्या मुखापैकी एक प्राणी त्या ठिकाणामध्ये एक रथ उतरून आलाय. येस्केलला दर्शन होत आहे. त्या चौघांच्या मुखापैकी एक मुख मनुष्याचे होते. एक मुख मनुष्याचं होतं. त्या चौघांच्या उजव्या बाजूचे एक मुख सिंहाचे होते. एक मुख सिंहाचं होतं. त्या चौघांच्या डाव्या बाजूचे एक मुख बैलाचे होते. हा. आणि त्या चौघांचे एक मुख गरुडाचेही होते. आमेन. अशी त्यांची मुखे होती. हे 4 मुख आहेत ना, मत्तय, मार्क, लूक, योहानाचं प्रगटीकरण आहे. मत्तय मध्ये मनुष्याचा पुत्र, मनुष्याचा पुत्र, मनुष्याचा पुत्र दिसतो. मार्क मध्ये
सिंह गर्जना करणारा राजाप्रमाणे तो दिसतो. लूकमध्ये तो आम्हाला मी सेवा करायला नाही तर सेवा करून घेणाऱ्या बैलाप्रमाणे दिसतो. आणि योहानामध्ये तो गरुडाप्रमाणे स्वर्गीय राज्याचा परमेश्वर आहे याची ओळख करून देतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. छोटे छोटे रेव्हलेशन आहे, एवढं काय विषय नाही. आणखी एक रेफरन्स आपण पाहूया. प्रगटीकरण 8:13 या ठिकाणामध्ये पण आम्हाला एक विशेष गोष्ट पाहायला मिळते. प्रगटीकरण 8:13. मी पाहिले योहान म्हणतोय की मी स्वर्गाच्या दर्शनात पाहिलं एक गरुड अंतराच्या मध्यभागी, एक गरुड अंतराळाच्या मध्यभागी उडताना दृष्टीस पडला. गरुड त्याला उडताना दिसला. त्यास मोठ्याने असे म्हणताना मी ऐकले. थांबूया, काय म्हणतोय? गरुडाला बोलताना ऐकले. कुठं? अंतराळात. अंतराळात. म्हणजे हे दर्शन कुठं झाले? स्वर्गातलं दर्शन आहे. 12,000 ते जे लोक आहेत त्यांच्यावरती शिक्का मारल्यानंतर, त्या ठिकाणामध्ये उद्धाराचं काम झाल्यानंतर पुढच्या घटकेला योहान पाहतो की स्वर्गातून त्याला गरुड उडताना दिसत आहे आणि गरुड बोलत आहे. हालेलुया. विषय वेगळा होतो. फक्त तुम्हाला रेफरन्ससाठी एस्केल मध्ये पण त्या स्वर्गातून आलेल्या त्या रथामध्ये जे 4 मुख होते त्या मुखापैकी एक मुख गरुडाचं होतं. आणि स्वर्गामध्ये दर्शन पाहतोय तिथं देखील गरुड आहे. याचा अर्थ परमेश्वर आमची तुलना गरुडाप्रमाणे यासाठी करतो कारण गरुड हा स्वर्गीय पक्षी आहे. तुमचा देव जर स्वर्गीय आहे तर तुम्ही पण स्वर्गीय आहात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. फक्त जस्ट इन्फॉर्मेशन साठी. आता आपण पुढे जाऊया. आपण पहिला पॉइंट पाहिला की गरुड हा इतर पक्ष्यांबरोबर राहत नाही. तुम्हाला कदाचित कावळा पोपटाबरोबर बसलेला दिसल, कबुतराबरोबर बसलेला दिसल, चिमण्या अनेक पक्ष्यांबरोबर दिसतील, परंतु गरुड हा केवळ गरुडांबरोबर राहतो. पहिला पॉइंट येतो की आमची संगती कुणाबरोबर आहे. ज्यांच्या बरोबर संगती ठेवताल त्यांचे विचार आत्मसात करताल. म्हणून तुम्हाला गरुडाची एक पहिली ओळख आहे की तो नेहमी गरुडांबरोबर राहतो. आणि त्याच पॉइंट बरोबर गरुड हा ताजं अन्न खातो, ज्याला आम्ही स्तोत्र 1 आणि 2 प्रमाणे पाहिलं. ज्यांना याचा अभ्यास करायचा आहे युट्यूबवरती हे संदेश टाकलेले आहेत, तुम्ही त्याच्यावरती अभ्यास करू शकता. दुसरी गोष्ट आहे इयोब 39:29 प्रमाणे गरुड कितीही वर असला, किती हाईटवर असला, हजारो फुटावर असला, तो वरून आपलं भक्ष्य आपलं सावज पाहतो आणि त्याच वेगाने येऊन त्याच्यावर हल्ला करतो. तुम्हाला गरुडाप्रमाणे यासाठी बनवलं देवाने. तुम्ही येशूवर आशा ठेवता त्यास तुम्हाला तो गरुडाप्रमाणे यासाठी म्हणतो की तुमची सहभागिता देवाच्या लोकांबरोबर अधिक असावी. तो सकाळपासूनच त्या संगतीमध्ये ताजा मान्ना खायला लागतो, ज्याची सुरुवातच प्रार्थनेने होते, ज्याची सुरुवातच अभिषेकाने होते. तो दुरून ओळखतो त्याच्यावर कोणता हल्ला होणार आहे. आज आमच्यावरती हल्ले होत आहेत ते का कळत नाहीये, कारण आमची दूरदृष्टी गेलेली आहे. गरुडाची दूरदृष्टी एवढी आहे की तो हजारो फुटावरून पाहू शकतो. आमेन, हालेलुया. या 2 गोष्टी आपण पाहिली. तिसरी गोष्ट आपण पाहतो की गरुड हा इतर पक्ष्यांपेक्षा एक वेगळी गोष्ट पाहायला मिळते. ती म्हणजे ज्या वेळेला सुसाट्याचा वारा सुटतो, ज्या वेळेला वादळ येतं, त्या वादळामध्ये प्रत्येक पक्षी किंकाळ्या मारत असतो, ओरडत असतो, आपला जीव वाचवण्यासाठी इकडून तिकडे धडपडत असतो. कित्येक त्या वादळाच्या तडाख्याने मरतात पण गरुड वादळाला चिरून आर पार जातो. हालेलुया. आज इथं बसलेल्या गरुडांच्या बाबतीत मला सांगू द्या, मादी गरुड असो नर गरुड असो, आज कोणतं वादळ तुमच्या समोर आले का? कौटुंबिक वादळ, आजारपणाचं वादळ, आर्थिक गोष्टीचं वादळ, बिझनेसचं वादळ, नोकरीचं वादळ, जॉबचं वादळ, असं कोणतं वादळ आहे का? या वादळांना बघून कावळा चिमणी पोपटासारखं कर्कश आवाजामध्ये वाचवा वाचवा म्हणून काम करत बसू नका, तर येशूच्या नावात वादळाचा सामना करा. कारण आपल्या शब्दाने वादळ शांत करणारा इकडे तिकडे नाही तुमच्यामध्ये वस्ती करतो. तीच अपेक्षा देवाला आहे.
गरुडाप्रमाणे, पण गरुडाच्या कोणत्या गोष्टी माझ्यामध्ये असाव्यात? आज कदाचित एखाद्या बहिणीच्या जीवनामध्ये अचानक एक वादळ आलेले जी कुणाला सांगू शकत नाही. आज एखाद्या भावाच्या जीवनामध्ये अचानक एक वादळ आले जे कुणाला सांगू शकत नाही. त्या भावाला, त्या बहिणीला मी उत्तेजित करू इच्छितो, तू जर येशूवर आशा ठेवतो तर तो गरुडाच्या पंखाने तुला वादळाच्या पार देण्यास समर्थ आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. गोंगाट करत बसू नको, रडत बसू नको, इकडे तिकडे धावू नको. येशूवरती भिस्त ठेव, येशूवर आशा ठेव, वादळाचा सामना कर. तो वादळात तुला मला पार देणारा देव आहे. हालेलुया. परमेश्वर कधी कधी आम्हाला वादळापूर्वी वाचवतो. नीट ऐका, परमेश्वर आम्हाला कधी कधी येशू वादळापूर्वी वाचवतो. ज्या येशूच्या मिनिस्ट्रीची सुरुवात होती, शिष्य आणि येशू ज्या वेळेला निघाले होते, भजनामध्ये एक गाणं वर्षानुवर्ष गातात ते लोक. गुरुजी उठा मचवा बुडेल सागरी. निश्चित सुरुवातीला ठीक आहे, पण येशूने नंतर काय केलं? वादळाला धमकावलं. काय केलं? फक्त असं केलं, शांत. पण थोड्या वेळानंतर, काही दिवसानंतर डोंगरावरती जो जातो त्या ठिकाणामध्ये 5,000 लोकांचा भाकरीचा आणि माशाच्या तुकड्यांचा चमत्कार करतो. त्याच्यानंतर शिष्यांना लंच टाइम मध्ये चाललेलं जेवण डिनर पर्यंत चाललं होतं. शिष्यांना तो घाई गडबडीत म्हणतो, निघा आणि इथून बाहेर पडा, पलीकडे जा. एक तर दिवसभर विचार करा, 12 लोकांनी किती लोकांना जेवण दिलं? पण मी तुम्हाला सांगितलं, जर अभ्यास केला तर जवळजवळ 20,000 लोक जेवलेत. तिथं काय 5,000 पुरुष आहेत. किती आहेत? 5,000 तरुण नाहीये, पुरुष आहेत. का? भाकऱ्या कुणाकडे होत्या? भाकऱ्या कुणाकडे होत्या? भाकऱ्या कुणी दिल्या आणून? हा, म्हणजे कुटुंब आले ना. जर 5,000 पुरुष आहेत तर 5,000 स्त्रिया आहेत. आणि या वेळेचं स्लोगन आपण लागू करू, हम दो हमारे दो. तेव्हा असं नव्हतं, तेव्हा डझनभर होतं. म्हणून याकोबाला 12 मुलं आणि 1 मुलगी होती. 13 मुलांचा बाप होता तो. आपण हम दो हमारे दो पकडू, म्हणजे 5,000 पुरुष, 5,000 स्त्रिया आणि 10,000 मुलं. किती झाले? 20,000 लोकांना. किती लोकांनी जेवण वाढलं? आमच्याकडं 10 पाहुणे आले तर आम्ही 4 लोक वाढताना आमची कंबर, आमची पाठ एक होऊन जाते. इमॅजिन करा, 50-50च्या पंक्ती बसवलेल्या आहेत. लोकांनी पण डिस्टर्ब केलं असेल. मुद्रा, ओ योहान पास्टर, ओ मला पीस नाही मिळाला, ओ मला भाकरी नाही मिळाली, इकडे पळ तिकडे पळ. जस्ट इमॅजिन करा, कल्पना करा. लंच टाइमचं जेवण डिनर टाइम पर्यंत चाललं होतं आणि लोकांना वाटलं काय आज मेजवानी, डोंगरावर ते पण भाकरी आणि मासा. इतके खात होते. शेवटी प्रभू म्हटलं की हे थांबणार नाही खायचे, तुम्ही निघा. जाता जाता त्यांना काम काय दिलं? व्हॉलेंटियरचं काम दिलं, लाईनीने बसवा. दुसरं काम काय दिलं? वेटरचं काम दिलं, सगळ्यांना वाढा. तिसरं काम दिलं, तुकडे जमा करा, हाऊसकीपिंगचं काम. ह्या 3 मिनिस्ट्री केल्यानंतर त्यांना म्हणते, निघा पटकन BMW घेऊन. आणि ते जसे नावेमध्ये गेले, मधोमध आल्यावरती एक वादळ आलं. मी सांगितलं, वादळापूर्वी वाचवतो, पण जो त्याच्यावरती आशा ठेवून त्याच्या मार्गात येतो तो वादळामध्ये येऊन पण वाचवतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आता बालिश गोष्टी सोडा, वादळ येऊच नको असं म्हणू नका. म्हणा वादळाला, कुठल्याही प्रकारचं वादळ येऊ द्या, प्रत्येक वादळामध्ये माझा देव माझ्या सोबत आहे, जो काल आज युगानुयुग सारखा आहे, ज्याचं नाव येशू ख्रिस्त आहे. हालेलुया, 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 प्रेज द लॉर्ड. वादळामध्ये गरुड वादळाचा सामना करतो. तुम्ही जर पाहायचं असेल, तुम्ही गुगलच्या माध्यमातून, डिस्कवरीच्या माध्यमातून बघा. वादळामध्ये गरुड वादळाला चिरून पलीकडे जातो, एकदम सेफ झोन मध्ये जातो. आज प्रॉब्लेम हे आहे की आम्ही वादळाचा सामना करायला तयार नाहीये. जर गरुडाप्रमाणे तू माझी तुलना करतोय, आज त्याची अपेक्षा आहे की आम्ही त्या प्रकारे चालावं. त्याच्यासाठी एक वचन वाचून पुढे जाऊया. रोम 12:12. आशेने हर्षित व्हा. कशाने हर्षित व्हा?
कशाने हर्षित व्हा? जे आशा ठेवतात त्यांना तो काय करतो? गरुडाप्रमाणे पंखाची ताकद देतो. म्हणून सुरुवात करत आहे, आशेने हर्षित व्हा. आशा ठेवा, किती वादळ येऊ, किती आजारपण येऊ, किती हल्ले येऊ, किती संकट येऊ, मला आशा आहे माझा देव मला निराश करणार नाही. कारण आशेचा देव विश्वास ठेवल्यामुळे मला संपूर्ण आनंद, संपूर्ण शांतीने भरून पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने माझ्यामध्ये विपुल आशा उत्पन्न करतो. रोम 15:13 प्रमाणे. हालेलुया. काय मिळालं म्हणून हर्षित होऊ नका, काय नाही मिळालं म्हणून दुःखी होऊ नका, समस्या आहे म्हणून निराश होऊ नका. तर नंबर 1, आशेने हर्षित व्हा, आशेने आनंदित व्हा. ती आशा जो ख्रिस्ताकडून आम्हाला मिळते ती आशा कधीही लज्जित करत नाही. रोम 5:5 प्रमाणे. आशेने हर्षित व्हा. संकटात धीर धरा. संकटात धीर धरा. संकटात धीर धरा. जोरात. संकटात धीर धरा. संकटात सैरावैरा पडू नका, संकटात बेचैन होऊ नका, संकटात धीर धरा. प्रार्थनेत तत्पर रहा. आमची प्रार्थनाच बंद होऊन जाते. पण गरुड आम्हाला शिकवतो, वादळाचा सामना तो करतो, आशेने हर्षित होतो, त्या संकटात धीर धरून त्या पंखाने तो वादळाला चिरून जातो आणि देवाच्या त्या सामर्थ्याने भरतो. आज तो गरुड तुम्ही आणि मी आहे. आज कुठल्या संकटात आहात? आशेने हर्षित व्हा, संकटात धीर धरा आणि प्रार्थनेत तत्पर राहा. परिस्थिती जरी वाईट असेल, परिस्थिती जरी हलाखीची असेल, आजारपण असेल, नाना प्रकारच्या संकटाने तुम्ही व्यागलेले असाल, परंतु आशेने हर्षित व्हा. माझा देव मला बाहेर काढण्यास समर्थ आहे. माझा देव माझ्या कुटुंबाला आशीर्वाद करण्यास समर्थ आहे. माझा देव माझ्या पतीचं तारण करण्यास समर्थ आहे. माझा देव माझ्या लेकरांचं जीवन बदलण्यास समर्थ आहे. माझा देव अद्भुत गोष्टी करण्यास समर्थ आहे. या आशेने आनंदित होऊन संकटात धीर धरा आणि मग प्रार्थनेत तत्पर राहा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जे म्हणतात ना कुठून प्रार्थना करू, एक तर चिव चिव नाही तर काव काव. कशी प्रार्थना करू, नाही तर मिठू मिठू. गरुड संकटांचा सामना करतो. आज तुम्ही आणि मी त्याच्याबरोबर तो तुलना करत आहे. आमच्या चेहऱ्यावरती जगाचे किती 12 वाजलेले असू द्या, पण आमच्या चेहऱ्यावरती 9:15 वाजले पाहिजे. लोकांनी तुमच्या जीवनाकडे पाहून म्हटलं पाहिजे की या संकटामध्ये तू स्थिर काय. 30 वेळा आहे मी आशेने हर्षित होतो, कारण आशेचा देव मला निश्चय विजयी करणारा देव आहे. तो मला या परिस्थितीत खितपत पडू देणार नाहीये, तो माझा नाश करणार नाहीये. माझा देव, त्याला एका क्षणामध्ये सर्व काही शक्य आहे. मी माझी भिस्त त्याच्यावर ठेवणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बोलो येशू मसीह की. बोलो येशू मसीह की. मी हा विषय ऑलरेडी शिकवलेला आहे. एकदा मी या विषयावरती अभ्यास करत असताना त्यावेळेला मी टेम्पो चालवून सेवा करायचो आणि मी एकदा फलटणला गेलो होतो. त्या ठिकाणामध्ये एक किराया होता, एक भाडं सोडायचं होतं. ते सोडून मी आलो, पण टेम्पो होता. मला रात्री घरी यायला वाजले 2:30 आणि आल्याबरोबर जेवण आपलं वाढून घेतलं आणि टीव्ही लावला. डिस्कवरी चालू होतं. डिस्कवरीवरती लकीली गरुडाचं दाखवत होते आणि त्यावेळेला मला देवाची इच्छा होती की मला हे माहीत असावं. त्यावेळेला मला देवानी गरुड कुटुंब कसं बनतं, गरुड आपला जोडीदार कसा निवडतो, एक सुंदर असं उदाहरण. जवळजवळ 1 तास माझी झोप गेली, माझा थकवा गेला, जेवण कधी संपलं, पाणी कधी पिलो, मी टीव्हीकडेच बघत होतो. त्या ठिकाणामध्ये ते हिंदीमध्ये खूप सुंदर त्याचं भाषांतर करतात. फिर मादा गरुड आगे आगे चल रही थी, फिर पीछे से नर गरुड़ आया, फिर मादा गरुड़ उड़ते उड़ते पेड़ की टहनी पे जाके बैठ गया, अब फिर उसने छोटी सी डाली को काट लिया. जस मादी किंवा फिमेल गरुड जस आपला जीवनसाथी निवडते किंवा मेल गरुड आपला जीवनसाथी निवडतो, त्यावेळेला त्यांचे एक दृश्य किंवा ते जवळजवळ 2.5 तास आकाशात चाललेली एक क्रिया मला देवाने डिस्कवरीवरून दाखवली. नीट ऐका. ती गरुड मादी काय करती, वरतून एक अशी कवळी फांदी तोडती,
कवळी फांदी तोडते आणि वर उडत जाती आणि हा नर गरुड मागं उडत 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 जातो आणि हवेमध्ये गेल्यावर ती फांदी सोडून टाकते आणि तशी फांदी गेली की गरुड खाली जातो, नर फांदीला हवेतच कॅच करतो, तोपर्यंत ती बाई वर गेलेली असते. अजून 1000 फुटावर फेकती, तो खाली जाऊपर्यंत कदाचित 800 फुटावर कॅच करतो, तोपर्यंत ती 1500 फुटावर गेलेली असती. उडत 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 परत जातो, हवेत तिच्या तोंडात देतो, ती पण परत उडत उडत वर जाती, पुन्हा हवेमध्ये सोडती, तो पुन्हा कॅच करतो. हे 2.5 तास चालतं. किती वेळ? 2.5 तास चालतं. आणि त्या 2.5 पण ह्याच्या मागचं एक कारण आहे, बिब्लिकल कारण मी तुम्हाला सांगणार आहे. आपण एक गीत गाणार आहे त्याच्यासाठी. त्यावेळेस वर जाते, हे 2.5 तास चालतं, जोपर्यंत तिला वाटत नाही की मी जे टाकत आहे हा परत कॅच करून वर आणत नाही, तोपर्यंत माझ्यासाठी योग्य नाही. यातून आम्हाला संदेश काय आहे? तुम्ही तुमचा जोडीदार शाहरुख खानच्या नाकाचा आहे का सलमान खानच्या केसाचा आहे याच्यावरून पृथ्वीवरून निवडू नका. तुमच्या जोडीदाराची निवड शारीरिक दशेतली नसावी. तुमच्या जोडीदाराची निवड भले नाकावरून प्लेन उडला असेल, परंतु तो आत्मिक जीवनात असेल त्याच्यावर असली पाहिजे. जरी कलरनी तो आफ्रिकन असेल हरकत नाही, पण जीवनाने जर तो पांढरा शुभ्र ऑस्ट्रेलियन असेल तरी चालेल. बऱ्याच वेळेला बाह्य स्वरूप किती सुंदर, किती हँडसम, नंतर लाता खाल्ल्यावर कळतं की का. गरुड पक्षी आम्हाला संदेश देत आहे. हे सगळं आकाशात चालू आहे. ह्यात संदेश काय आहे? संत बोल म्हणतो, पृथ्वीवरील गोष्टीकडे नाही तर वरील गोष्टीकडे लक्ष लावा. तुमची निवड, तुमचा जोडीदार, तुमचा पार्टनर जो तुम्ही निवडताय, इथं असलेल्या तरुण तरुणीसाठी मला सांगायचंय, ज्यांचं झालंय आता झालंय, त्यांना वचन मिळाले, त्यांनी चिवचिव काव काव मिठू मिठू सोडून गरुडाच्या मार्गात यावं. पण ज्यांचं होणार आहे, सावधान. भले कलर गया तो पैसे वापिस, हरकत नाही, परंतु आत्मिक जीवन बघून पारख करा. आत्मिकतेवरती आपला जोडीदार निवडा. हे जे हवेत चालू होतं याच्या मागचं कारण काय आहे हे आपण पुढे पाहणार आहोत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. गरुड आपला जोडीदार अशा प्रकारे निवडतो आणि मग जाऊन ते लोक एकत्र येतात. काय होतं? एकत्र येतात. एकत्र आल्यानंतर ते लोक लग्न करायच्या पहिले घर बांधतात. काय करतात? घर बांधतात. कसं बांधतात? पहिले जातात आणि बाबळीचं झाड शोधतात. कोणतं झाड? सागवानचं झाड नाही बघत, बाबळीचं झाड. असे मोठे मोठे काटे चोचीनी तोडून तोडून दोघं पण आणतात आणि ते एक एक काटा दोघांच्या चोचीत असतो, उडत असतात आणि जागा शोधत असतात. रो हाऊस इकडं बांधायचं का रो हाऊस तिकडं बांधायचं, बंगला इथं बांधायचा का बंगला तिथं बांधायचा, असं स्थान निवडतात की जिथं शत्रू पोचू शकत नाही. असं एक खडकाची जागा बघतात, अशी एक उंचीवरची जागा बघतात, अशी एक कपारीतली जागा बघतात आणि त्या जागेवरती जाऊन दोघं जण संगनमताने तो एक एक काटा ठेवतात. पुन्हा जातात, पुन्हा एक एक काटा ठेवतात. असे जवळजवळ 24 काटे ठेवतात. किती किती काटे? 24 काटे ठेवतात. 12 जुना कराराचे, 12 नव्या कराराचे. बिब्लिकल आहे ते पण. त्या 24 काट्यांमध्ये आपल्या पंखाचे शेवटले जे पंख आहेत ना ते चोचीनी काढतात की जे नसले तरी उडू शकतात, असे पंख काढून मस्तपैकी डनलॉपची गादी बनवतात, घर तयार करतात आणि मग विवाहबद्ध होतात आणि मग तिथून पुढे मुलांचा जन्म होतो. हे सगळं करण्यामागचं कारण काय? या सगळ्या गोष्टी तो का करत आहे? तर जाऊया इयोब 39 वचन 28 काय सांगतं? इयोब 39 वचन 28. गरुड तुझ्या आज्ञेने भरारी मारतो, हा, व उंच ठिकाणी घरटे करीत. कुठल्या ठिकाणी? उंच ठिकाणी. आम्हीच पहिला मजला बघतोय जिने साडायला नको म्हणून. उंच ठिकाणी. हा, उंच ठिकाणी घरट करतोय काय? घरट करतो काय? तो खडकात वस्ती करतो. तो खडकात वस्ती करतो. खडकाच्या सुळक्यावर, खडकाच्या सुळक्यांवर. समजतं? सुळका म्हणजे एकदम टॉपवर, एजवर.
त्या खडकाच्या सुळक्यावर एकदम वरच्या स्थानावर टॉप फ्लोअरवर दुर्गम स्थानी आपले कोट करीतो. दुर्गम स्थानी आपलं कोट करतो. हालेलुया. बस मग पुढे जाऊन मी तुम्हाला सांगितल्या प्रकारे काटे आणतात आणि फक्त रेफरन्स देण्यासाठी मला सांगायचंय, येशू ख्रिस्ताने नव्या करारामध्ये खडकाविषयी गोष्ट सांगितली. डोंगरावरील प्रवचन येशूने संपवलं. डोंगरावरील प्रवचन समाप्तीच्या वेळेला येशू ख्रिस्ताने एक उदाहरण दिलं. एक मूर्ख मनुष्य आणि एक शहाणा मनुष्य. मूर्ख तो जो माझं वचन ऐकतो पण त्याप्रमाणे चालत नाही, तो व्यक्ती वाळूवरती घर बांधणार आहे. शहाणा तो जो माझं वचन ऐकतो त्याप्रमाणे चालतो. खोदून खोदून खडक जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत पाया घालत नाही. जो खडकावर आपलं घर बांधतो तो शहाणा मनुष्य. पूर आला, लोंडा आला तरी त्या घराला हलवू शकत नाही. पण वाळूवरच्या घराचं सत्यानाश झालं. आज ख्रिस्ती विश्वासात हे झालेलं आहे. वरवर सगळ्या गोष्टी केल्यामुळं येणाऱ्या सर्व वादळ वाऱ्यांमध्ये घराचं सत्यानाश होत आहे. पण गरुड आम्हाला संदेश देत आहे की ते वर म्हणजे काय सांगत आहे, तुमचं घर बांधणं, तुमचं जीवनरूपी घर, तुमचं राहतं घर कसंही असू द्या, पण जीवनरूपी घर ख्रिस्त म्हटलेल्या खडकावरच पाया घातला पाहिजे. जीवनरूपी घराचं, तुमच्या आत्मिक जीवनाच्या घराचं पाया हा ख्रिस्त म्हटलेल्या खडकावरच असला पाहिजे. त्या खडकावर जर घर असेल, कुठल्याही प्रकारचे वादळ वारे येऊ द्या, कुठल्याही प्रकारचे पूर आणि लोंढे येऊ द्या, त्या घराला हलवू शकत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि मग नंतर मग पिल्ल जन्माला येतात. पिल्ल जन्माला आले की जसं अंडे उभवायची वेळ असते, पिल्ल जन्मायच्या आधी मादी अंडे शेकत राहती, परंतु नर आपला जातो उडत उडत उडत, जे काही शिकार करतो आणून देतो, खातात दोघं. मग काही दिवसांनी पिल्ल जन्माला येतात. पिल्ल इतके आनंद करतात कारण ते पिस इतके मस्त एकदम असे मऊ मऊ आहे ना, मस्त एकदम आनंदाने त्या घरट्यामध्ये असतात. परंतु एक वेळ येते पिल्ल घरट्यामध्ये फडफडायला लागतात, फडफडायला लागतात. पण त्याच्या आधी एक वचन आपण वाचूया. निर्गम 19:3 आणि 4 आणि अनुवाद 32:11 हे दोन वचन. निर्गम 19:3 आणि 4, अनुवाद 32:11. तेव्हा मोशे देवाकडे वर गेला आणि परमेश्वराने त्याला पर्वतावरून हाक मारून सांगितले की याकोबाच्या घराण्याला हे सांग, याकोबाच्या घराण्याला हे सांग, इस्रायल लोकांना हे विदित कर, इस्रायल लोकांना हे विदित कर, मी मिस्रांचे काय केले ते तुम्हाला गरुडाच्या पंखावर बसून मी आपणाकडे कसे आणले, गरुडाच्या पंखावर बसून आपल्याकडे कसे आणले हे तुम्ही पाहिले आहे. हे तुम्ही पाहिले आहे. कुठला अध्याय वाचला? निर्गम 19:3-4. हा, आता अनुवाद वाचा. गरुड पक्षीन आपले कोट हलवी. पक्षी आहे का पक्षी? पक्षी म्हणजे मेल आहे का फिमेल आहे? फिमेल. नर आहे का मादी आहे? मादी. स्त्री आहे का पुरुष आहे? हा, नीट कमी शब्द. मगाशी जे अनुवाद निर्गम वाटलं ना, तिकडं गरुड पक्षी आहे. तो आपल्या पंखावरती परमेश्वर म्हणतो मी मिस्रामधून तुम्हाला काढलं. जसं गरुड पक्षी आपल्या पिल्लांना आपल्या पंखावर घेऊन निघतो, पण या ठिकाणामध्ये अनुवाद 32:11 तो म्हणतो की जसे गरुड पक्षी आपले कोट हलविते, आपले कोट आपलं घरट हलविते. म्हणजे काय? ज्या वेळेला ते पक्षी फडफड करायला लागतात पिल्ल, त्यावेळेला ती मम्मी काय करते, चल आता बाहेर निघ, कारण ते एकदम सुळक्यावरती असतात आणि ते बाहेर निघतात. बाहेर निघल्यावरती जसं असं उडत खाली बघतात, बाबा रे बाबा नको मम्मी म्हणून परत घाटक्यातून बसतात. गरुड पक्षी पुन्हा त्याला सोशीन मारती आणि तो न वेना असं लांबून बघत असतो, काय चाललंय हिचं. हे का मी रेफरन्स दिले तुम्हाला 2, घरी जाऊन वाचा. ती बाहेर काढती, कोटे हलवती, ते जात नाही. कॉर्नर पर्यंत येतात. 2 पिल्ल तर होतातच त्यांना. पहिलं पिल्लू जातं, ते बघतं खाली दरी आहे रे बाबा, परत घटबडीवर मम्मी नाही 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 मी नाही जाणार. दुसऱ्याला ढकलती. हे चालू असतं. शेवटी म्हणती आता काय, ह्यांचा पर्याय दुसराच आहे आता. मग काय करती, जे पंख त्यांनी त्या काट्यांमध्ये रॅप केलेले असतात ते पंख काढती. त्याला म्हणतात गरुड पक्षी कोटे हलवती. हा संदेश काय माहितीये का? या संदेशातून
आम्हाला अनुवाद 32:11 मध्ये गरुड पक्षी म्हणजे घरातली मुलांच्या आईचा संस्कार आणि गरुड पक्षी मेल म्हणजे बापाची जबाबदारी, या दोन गोष्टी आहेत. आईचे संस्कार, आई देते ना 2-3 रफाटे बसू दे, बापाने मध्ये पडू नये, बिलकुल पडू नये. कारण गरुड पक्षी लांबून बघतो की ही बाहेर काढती मारती ढकलती तरी जात नाही, मग म्हणते आता काय खरं नाही, सगळे पंख काढती आणि पंख काढल्यावरती मग काटा लागा. मग त्या जसं घरट्यामधले पंख निघतात फक्त काटे असतात आणि ते चांगले वाढलेले असतात, ते फडफडतात तेवढे लहुलवाण होतात. मला सांगू द्या, तुमचे लेकरं थोडेफार स्क्रॅच लागतील, थोडेफार लहुलवाण होतील, त्यांना सेल्फ इंडिपेंडेंट होऊ द्या. आता तुमचे लाड बाजूला ठेवा. गरुड पक्षी संदेश देते आम्हाला. गरुड पक्षी त्यांचं लाड, आमचं नाही तर लग्नाच्या वयात झालं, बाबा जेवला करे खाल्ला करे, कुठं आहेस तू, हे पुळके बंद करायचा संदेश आम्हाला गरुड पक्षी देते. ज्यावेळेस ते पक्षी बाहेर पडत नाही, ती सगळं कम्फर्ट झोन काढती. आम्ही बाप झाला तरी त्याचं कम्फर्ट झोन, खातो का आणून दे खा, जेवलास का, काय काय तर अजून चारतात बिछाण्यावरती, 2 पोराचा बाप झालाय तरी. पण गरुड पक्षी मला सांगू द्या, हा आमच्या आत्मिक जीवनाचा संदेश आहे. कोठे हलवती, पण होतं काय माहिती का, मग जसं ते काटे त्या मुलांना लागायला लागतात, त्यांच्या शरीरातून रक्त यायला लागतं आणि आई त्यांना अशी ओढत ओढत त्या सुळक्याच्या टोकापर्यंत घेऊन येते आणि देते ढकलून. ते जसं वरतून पडतं, फडफडत 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 असं पडणार, तेवढ्यात नर किती होतं, झुफ करून येतो, पंखावर घेतो, पुन्हा वर घेऊन त्यांना ठेवतो. घोंसले को बार बार तोड़ के उसने चाहा किसी के हम उड़ना उसमें, घोंसले को तोड़ बार बार तोड़ के उसने चाहा किसी के हम उड़ना उसमें, परों पे उठा के उकाब की तरह ताकि हमको चोट ना लगे, परम पिता की हम स्तुति गाए, वो ही है जो बचाता हमें. हालेलुया. आम्ही इतके वर्ष गायलं, पण या गाण्याचा आज अर्थ समजतोय. संस्कारी आई थोडी कडक असती आणि जबाबदार बाप पंखावर घेतो. बापाने जबाबदारी पार करावी, आईने संस्कार देत राहावं. वेळ आहे तेव्हा संस्कार दे. एकदा निवारगड झालं ना, ती काठी घेऊन तो तुला धुवायला लागल. आता वेळ आहे तर बिंदास दे, भरपूर खर्चा पाणी, टेन्शन नाही. कारण गरुड पक्षी संदेश देत आहे. हे 3 महिने चालतं, मग मुलांनाही कॉन्फिडन्स येतो. मुलांना माहितीये, आईला मम्मी मम्मी ढकल, पप्पा येतच आहे, मम्मी ढकल, पप्पा येतच आहे. दिवसभर हे चालू असतं, खायचं प्यायचं ट्रेनिंग. आणि मग एक वेळ येते की ते पिल्लांना तो गरुड नर घेत नाही, ते बघतात जसे तेव्हा ते उडायला लागतात, स्वबळावर उभे राहतात आणि उंच उडायला लागतात. आणि त्या दिवसापासून आई वडिलापासून ते विभक्त होतात आणि पुन्हा एक नवीन चक्र सुरू होतं. पण एक महत्वाची गोष्ट काय माहितीये का, तुम्ही अनेक प्राणी बघताल, पक्षी बघताल, ते आपला जोडीदार बदलतात, परंतु हिथं जोडीदार बदलला जात नाही, तीच जोडी शेवटपर्यंत असते. हालेलुया. गरुडाची जी जोडी आहे ते आता इथं 2 पिल्लं झाल्यामुळे आता दुसरं शोधायला जात नाही. मनुष्यच तेवढा बेकार आहे, इधर नाही तो उधर. पण गरुड पक्षी संदेश देत आहे, ज्याच्याबरोबर निवड केली, पण ती निवड एवढी जबरदस्त आहे, त्या हवेमध्ये 2.5 तास धापा खात खात उडतो बाबा. तो काठी घेतो, तोंडात देतो. कशाचं चिन्ह आहे ते? ज्यावेळेला नोहाच्या ताबूमध्ये एक फांदी आली, जैतुनाच्या झाडाची फांदी आली, आणि त्या फांदीकडे पाहून नोहाला समजलं की पृथ्वीवरती आता वनस्पती यायला लागलेल्या आहेत. आज मला सांगू द्या, तुमच्याही जीवनामध्ये ती जैतुनाची फांदी म्हणजे संजीवनाचं चिन्ह असू द्या, की माझा देव निश्चित माझी परिस्थिती बदलून एक नवीन संजीवन घेऊन येणार आहे. हालेलुया. बरंचसं अजून बाकी आहे, पण ते पुढच्या रविवारी बघूया. पण आज काय संदेश आमच्यासाठी? जे आज तरुण आहेत त्यांनी बाह्य स्वरूप पाहून आकर्षणाकडे बळी पडू नये. त्यांनी
अपने दिमाग की बत्ती भी जलाना चाहिए. त्यांनी प्रार्थनापूर्वक निर्णय घेतला पाहिजे, थांबलं पाहिजे. थोड़ा लेट मिलेगा लेकिन यकीन करो बेस्ट मिलेगा. कदाचित ज्यांचं झाले नो प्रॉब्लेम, पण आज परमेश्वर माझी तुलना गरुडाप्रमाणे करतो. गरुड हा स्वर्गीय पक्षी आहे. परमेश्वर मला एक स्वर्गीय व्यक्ती म्हणून पाहतो. आम्ही या जगाचे नाही, येशू बोलून गेलाय, या जगातून वेगळे केले आम्ही स्वर्गीय लोक आहोत. आम्ही सियोन देशचे लोक आहोत. फक्त कब्रस्तानात गाण्याचं गीत नाही की सियोन देश हमारा देश. रोज म्हटलं पाहिजे की सियोन देश हमारा देश, जहां पे अब्राहम सारा है वहां पे हम भी जाने वाले. हालेलुया. आम्ही देवाची तुलना कशाशी करू शकत नाही, पण आमची तुलना गरुडाबरोबर होते. पण त्याच्या मागे एक कारण आहे. संस्कार देण्यासाठी आईने थोडंसं हृदयावरती दगड ठेवलं तर हरकत नाही. थोडेसे रक्तबंबाळ होऊ द्या. गरुड पक्षींचे पिल्ल घरट्यामध्ये रक्तबंबाळ होतात, परंतु ती क्रिया चालू राहते. काटे टोचू द्या, थोडे टोचू द्या जरा काटे. काटे टोचल्यावरतीच जगाची परिस्थिती समजल. आईने संस्कार द्यावे, बापाने जबाबदारी घ्यावी. या सगळ्या गोष्टीतून तुम्ही बघा, जाऊन डिस्कवरीवर बघा, गुगलवर बघा की कशा पद्धतीने ते कोटे हल्ल्या पिल्ल पडायला येतात. बाप बरोबर खांद्यावर घेतो आणि इतकं भारी वाटतं ना पाहायला ते. मी तेच पाहतो की ज्या वेळेला कधी कधी परीक्षांमध्ये मी पडतो, जर इस्रायल लोकांना मिस्रातून तो आपल्या पंखावर आणू शकतो, जर त्या कोटे हल्लेल्या पक्षीच्या पिल्लांना तो जर सांभाळू शकतो, तर तो मला आणि तुम्हालाही सांभाळू शकतो.